विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिथे रोहित पवार बोलतायत. थेट जाऊया. आम्हाला अजूनपर्यंत कोणी भेटायला आलेलं नाही, कुठलाही संदेश इथं दिला गेला नाही. यांच्या साध्या मागण्या आहेत की PhDला जो निधी पूर्वी दिला जात होता, स्कॉलरशिप दिली जात होती, ती परत एकदा सुरू व्हावी. त्यासाठी ॲडव्हर्टिजमेंट ही लवकरात लवकर काढण्यात यावी. त्याच्याचबरोबर ज्या लोकांनी आधी अप्लाय केलेलं आहे पण त्यांना अजूनपर्यंत निधी मिळालेला नाही, त्यांना देत असताना ॲप्लिकेशन डेटपासून तो निधी तिथं मिळावा. आता PhD का केलं जातं? एक तर तुम्हाला प्रोफेसर व्हायचं असेल तर तिथं तुम्हाला PhD लागतं. तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं असेल, जेणेकरून तुम्हाला रिसर्च करायचं असेल. हे सर्व विद्यार्थी ॲग्री आणि नॉन ॲग्रीचे आहेत. कुणीतरी सोशॉलॉजीवर काम करतं आहे, कुणी समाजामध्ये ज्या काही सामान्य लोकांना अडचणीत त्याच्यावर PhD करतं आहे, कुणी शेतकऱ्यावर करतं आहे, कुणी क्रॉप रिसर्चवर काम करतं आहे. म्हणजे ह्या सर्व विद्यार्थ्यांचे जे रिसर्च आहेत ते आपल्या देशाला प्रगतीच्या पथावर घेऊन जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये हास्यास्पद असं आहे, केंद्रातले मोठे नेते म्हणतात की शेतकऱ्याचं उत्पन्न आपल्याला डबल करायचं आहे आणि ते 2025पर्यंत करायचं होतं. आता उत्पन्न काय हवेतून डबल करता येत नाही. याच्यामध्ये सरकारचं धोरण आणि रिसर्च या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण केलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न हे डबल होणार आहे. पण तुम्ही एका बाजूला रिसर्च संपवताय, रिसर्च दाबताय, हे कितपत योग्य आहे? आणि आज जर आपण बघितलं तर पैसा हा उगाच नको त्या ठिकाणी वाया घातला जातोय. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतोय. आता सारथीचे विद्यार्थी इथं बसलेत आणि सारथी ज्या विभागामध्ये येते ते समाज कल्याण, त्याचे सिरसाट हे मंत्री आहेत. एका बाजूला त्यांनी केलेला 5,000चा घोटाळा आम्ही बाहेर काढतो, त्याच्यावर सरकार कुठं काय बोलत नाही. आणि इथं असणाऱ्या जर 5,000 विद्यार्थ्यांना दरवर्षी आपण स्कॉलरशिप दिली, त्यांना किती रुपये लागणार? 300 कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या बाजूला तुम्ही भ्रष्टाचार करताय, नको त्या गोष्टी तुम्ही करताय आणि इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसावं लागतं. रस्त्यावर बसून सुद्धा तुम्ही त्यांची दखल घेत नसेल, ते फार अन्यायकारक आहे. आता सारथीच्या प्रमुखांशी आम्ही बोलतो, महाज्योतीच्या प्रमुखांशी आम्ही बोललो, त्याच्याचबरोबर आम्ही चंद्रकांत दादा पाटील साहेबांच्या ऑफिसशी बोललेलो आहे. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता एका कार्यक्रमासाठी ते येणार आहेत. त्यामुळे तिथं जाऊन त्यांना मी भेटणार आहे. काही प्रतिनिधी जे विद्यार्थ्यांचे आहेत, ॲग्रीचे काही, नॉन ॲग्रीचे काही, मुली आणि अशा सर्वांना घेऊन त्यांच्याकडे जाऊन, कारण का हे सगळं धोरण बनवायची जबाबदारी ही टेक्निकल आणि हायर एज्युकेशनला दिलेली आहे, जे चंद्रकांत दादा पाटील साहेबांकडे आहे. त्यांना आम्ही विनंती करू आणि कुठंतरी या आंदोलनाची दखल घेत या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी आम्ही तिथे विनंती करणार आहोत. गेल्या आठवड्यात हे विद्यार्थी राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा भेटले होते सारथीच्या कार्यालयामध्ये, पण त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आंदोलन करू नका, तुमची जी मागणी आहे ती मान्य होऊ शकत नाही, असं तेव्हा त्यांनी म्हटलेलं. झालंय कसं की ह्या सर्व नेत्यांना अहंकार आलेला आहे. एखादं गरीब जर आंदोलनाला बसत असेल तर डायरेक्ट तोंडावर सांगून टाकतात, तुम्ही आंदोलनाला बसू नका, तुम्हाला यातून काही मिळणार नाही. म्हणजे शेतकरी वाट बघत आहेत, तुम्ही त्यांना मोबदला, जो काही आता पाऊस अतिवृष्टी झाली, आता एक मुलगा इथं बसला अक्षरशः रडतोय, तो आहे विदर्भाचा, सोयाबीनचं पीक आहे त्याच्या शेतामध्ये. मी शेताचे आता फोटो बघितले, सगळं पाण्याखाली गेलेलं आहे. एक तर सोयाबीनला भाव नाही आणि जे काय मिळणार होतं ते अख्खं पीक आता त्याचं पाण्याखाली आहे. त्याचा वडील त्याला फोन करून अक्षरशः रडतोय आणि म्हणतोय काय करायचं, मी माझ्या जीवाचं काय बरं वाईट करू का? असे प्रश्न ह्या सर्व मुलांच्या आईवडिलांना आज पडलेत, कारण का सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. त्यामुळे हे जे काही विखे पाटील साहेब आहेत, तुम्ही किती वेळ बसला तुम्हाला न्याय मिळणार नाही. अहो विखे पाटील साहेबांना मला सांगायचं आहे, हे विद्यार्थी काय एकटे बसले असं समजू नका. याच्या पुढं या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण भक्कमपणे इथं आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहोत.